महाराष्ट्राच्या राजकारणात सतत बदलणाऱ्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महानगरपालिका येथे झालेली महापौर निवडणूक विशेष ठरली आहे. कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसताना झालेल्या या लढतीत शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय हालचालींनी निकालाचे चित्र बदललंय. 20 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत नारायण चौधरी यांनी बाजी मारत महापौर पद मिळवलंय. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला असून भिवंडीच्या राजकारणात नव्या समीकरणांची नोंद झाली आहे. नेमके भिवंडीचे महापौर कोण आहेत, या चुरशीच्या लढतीत नारायण चौधरींची निवड कशी झाली, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. चंद्रपूर नंतर राज्याचं लक्ष लागलेल्या भिवंडी महानगरपालिका येथे अखेर महापौर पदाची निवड पार पडली आणि राजकीय नाट्यपूर्ण घडामोडींनंतर नारायण चौधरी यांनी महापौर पदावर झेंडा रोवलाय. स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात दुपारी 12 वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. या मतदानात नारायण चौधरी यांना तब्बल 48 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपच्या स्नेहा पाटील यांना 16 तर शिंदे सेनेचे विलास पाटील यांना 25 मतं मिळाली. या निकालामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला असून भिवंडीच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचं मानलं जातंय. महापौर पदासाठी सुरुवातीला एकूण 10 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अखेरीस 3 उमेदवार रिंगणात राहिले. सुरुवातीला भाजपने नारायण चौधरी यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी पक्षाने उमेदवार बदलल्याने चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सेक्युलर फ्रंट कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने त्यांच्याच बाजूने व्हीप जारी केला. त्यामुळे मतदानाच्या वेळी काँग्रेसची 30, राष्ट्रवादीची 12 आणि भाजपमधील 6 मते अशी एकूण 48 मतांचा आकडा त्यांच्या बाजूने गेला. विलास पाटील यांना शिवसेना, शिंदे गट, समाजवादी पक्ष आणि इतर घटक पक्षांची मिळून 25 मतं मिळाली. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली. एक पक्ष सदस्य मतदानावेळी गैरहजर होता. या निकालाने भिवंडीतील भाजपच्या अंतर्गत असंतोषाचाही प्रत्यय आला. भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी 24 वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौर पदाला गवसणी घातली. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा असून महापालिकांच्या निवडणुकीत अखेर भिवंडी महानगरपालिकेतही महापौर पदाची निवडणूक संपन्न झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात रवींद्र चव्हाण काय म्हणाले ते. काल पूर्ण संध्याकाळपासून आज सकाळपर्यंत आम्ही नारायण चौधरी असतील, त्यांच्याबरोबर काही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत की जे कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं, त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल. आणि असं आम्ही सांगत होतो, त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो. परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पक्षाचा व्हीपच्या विरुद्ध काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे. तर बंडखोरी करणाऱ्यांवर भाजप कारवाई करेल असं स्पष्ट मत रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केलंय. तर भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेले नारायण चौधरी आहेत तरी कोण, तर जाणून घेऊयात. तर नारायण चौधरी हे भिवंडीतील ताडाली परिसरातील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेल्या नारायण चौधरी यांनी सुरुवातीला दुधाचा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश करून नारायण डेव्हलपर्स या नावाने स्वतःची ओळख निर्माण केली. व्यवसायात यशस्वी होत असतानाच त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. 2002 मध्ये ते प्रथमच भिवंडी विकास आघाडीतून नगरसेवक म्हणून निवडून आले. 2007 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून पुन्हा विजय मिळवला. 2012 मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्या काळात त्यांच्या पत्नी अलका चौधरी या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2017 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींनंतर 2025 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकतंच झालेल्या भिवंडी महानगरपालिकेतही ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून विजयी झाले. यावेळी त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. विशेष म्हणजे यंदा प्रथमच त्यांना भाजपाकडून महापौर पदासाठी उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी भाजपने उमेदवार बदलल्याने त्यांनी सेक्युलर फ्रंट कडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 2 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व होतं. 24 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर महापौर पद मिळवण्यात नारायण चौधरी यशस्वी ठरले. शेतकरी ते बांधकाम व्यावसायिक आणि नगरसेवक ते महापौर असा त्यांचा प्रवास राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठी राजकीय कलाटणी पाहायला मिळाली. भाजपकडून सुरुवातीला उमेदवारी मिळाल्यानंतरही ऐनवेळी उमेदवार बदलण्यात आल्याने नारायण चौधरी यांनी भाजपमधून फुटून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या पाठिंब्याने उभ्या राहिलेल्या सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. या निर्णयामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. काँग्रेसने अधिकृतपणे नारायण चौधरी यांनाच महापौर पदासाठी उमेदवार घोषित केले आणि सर्व नगरसेवकांना त्यांच्याच बाजूने मतदान करण्याचा व्हीप जारी केला. राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळाल्याने चौधरी यांना निर्णायक बहुमत मिळालं. परिणामी सेक्युलर फ्रंटचे उमेदवार म्हणून ते पहिल्यांदाच भिवंडीचे महापौर बनले. भिवंडी महानगरपालिका येथील महापौर निवडणुकीत एकूण 90 मतांचे स्पष्ट गणित समोर आलं. या निवडणुकीत नारायण चौधरी यांनी 48 मते मिळवत स्पष्ट बहुमतासह विजय संपादन केला. त्यांना काँग्रेसची 30 मतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची 12 आणि भाजपमधील 6 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला. या एकत्रित मतांमुळे त्यांनी महापौर पदावर कब्जा केला. दुसरीकडे विलास पाटील यांना एकूण 25 मतं मिळाली. त्यांना कोणार्क विकास आघाडीची 4, शिवसेनेची 12 आणि समाजवादी पक्षाची 6 आणि भिवंडी विकास आघाडीची 3 मतं मिळाली. तर भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना 16 मतं मिळाली. मतदानाच्या वेळी एक अपक्ष नगरसेवक गैरहजर होता. या निकालातून भिवंडीतील बदललेली राजकीय समीकरणे स्पष्टपणे दिसून आली. भिवंडी महानगरपालिकेच्या इतिहासात यापूर्वी अनेक नेत्यांनी महापौर पद भूषवलं आहे. 2002 ते 2005 या कालावधीत सुरेश काशीनाथ टावरे यांनी महापौर पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 2005 ते 2007 या काळात विलास रघुनाथ पाटील महापौर होते. 2007 ते 2009 दरम्यान जावेद गुलाम दळवी यांनी पद भूषवले. तर 2009 ते 2012 या कालावधीत यशस्वी कडू महापौर होत्या. 2012 ते 2014 या काळात प्रतिभा विलास पाटील महापौर राहिले आहेत. 2014 ते 2017 या दरम्यान तुषार यशवंत चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली. 2017 ते 2019 या काळात पुन्हा एकदा जावेद गुलाम दळवी महापौर झाले. 2019 ते 2022 दरम्यान प्रतिभा पाटील यांनी महापौर पद भूषवलं. आता या परंपरेत नारायण चौधरी यांची भर पडली असून या नेतृत्वाकडून शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. पाहायला गेलं तर भाजपच्या अंतर्गत कलह आणि बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात एक मोठा सत्तापालट झाला असून भविष्यातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.